Good morning, everyone. On behalf of Hellenic Society's Baramati College of Pharmacy, I welcome you all for webinar on occasion of International Plastic Free Day 2021. To address us all, we have an eminent personality, an environmental expert, Dr. Mahesh Gaikwad. He is president of Nisarg Jagar Pratishthan. He has completed his BSc from Shivaji University in 1999. His MSc from Bharati Vidyapeeth Pune in 2001. He has completed his PhD from Pune University on bats diversity in 2007. Dr. Gaikwad is working in the field of environmental awareness, education, and research since 2001. He had worked as environmental officer and chief environmental officer and as a researcher at various organizations. He is recipient of various awards such as Paryavaran Seva Puraskar 2011 by Shiva Pratishthan Pune, Sharda Puraskar in 2012 from Baramati Sharda Pratishthan, Youth Icon 2013 by Sakal Print Media, Prakashache Bed 2018 by Terry Center Pune. He has published various books in regional languages and research papers in national and international journals. He has carried out more than 20 awareness, conservation, and research projects at district, state, and national levels. So, with this brief introduction, I welcome Dr. Mahesh Gaikwad and I request him to address the audience. Thank you. I hand over the session to Dr. Mahesh Gaikwad, sir. Thank you. Good morning to all. मला असं वाटतंय की माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचत असावा. आता इथं काय आवाज येतोय का? फक्त कोणीतरी येस म्हणावं म्हणजे मलाही कळेल की आवाज येतोय सर. येतोय ना? प्रॉपरली आवाज येतोय? ओके ओके ओके. खर तर हा दिवस साजरा करणार तुमचंच कॉलेज असेल. आपण फक्त अनेकदा इंटरनॅशनल लेवलला असे काही दिवस होतात आणि ते होतात की नाही भारतात किंवा इतरत्र, त्यापेक्षा तुमचं कॉलेज घेते खरंच मला कौतुक वाटलं. आणि खास करून आमचे मित्र यादव सर आहेत. आम्ही खूपदा ट्रेकिंग किंवा इतर काही पर्यावरणातल्या मोहिमा असतात ते एकत्रपणे राबवत असतो. मी साधारणपणे 2001 पासून पर्यावरण संरक्षण यासाठी सातत्याने काम करतोय आणि पुढेही आयुष्यभर ते करत राहील. आजचा जो खरं तर असं म्हणूया की प्लास्टिक मुक्त जग ही संकल्पना या दिवसात आहे. मात्र ती कदाचित ही पूर्ण होऊ शकणार नाही, कारण आपण ज्या पद्धतीने आपला विकास आणि आपली जीवनशैली आहे त्या पद्धतीत प्लास्टिक अनिवार्य झालेला आहे. मात्र तरीही 2001च्या दरम्यान बांगलादेश सारखा देश, एक छोटासा देश, त्यांनीही खरं तर सुरुवात केली. युरोपियन कंट्रीज काहींनी त्यांनीही सुरुवात केली होती. मात्र जेवढे प्रगत देश आहेत तिथे जास्त प्लास्टिकचा वापर केला जातो. विकसनशील देश म्हणूया अजून, तेही त्याच्या पाठीमागे, आणि गरीब देश मात्र खूप कमी वापर असतो त्यांचा. मात्र तरीही बांगलादेश, आपण जर आशियाचा विचार केला, आशिया खंडाचा, तर बांगलादेशने सुरुवात केली खरं तर या दिवसाची. आणि प्लास्टिक मुक्त, कॅरी बॅग मुक्त दिवस असा हा खरं तर दिवस त्यांनी तो जगभर त्याचा प्रसार व्हावा, की मिनिमम कसं आपण कमीत कमी जीवनशैलीत आपल्या प्लास्टिकला प्रवेश द्यायचा हे ठरवलं पाहिजे. खरं तर ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. पर्यावरण हे जगायचा विषय आहे. आपली जीवनशैली पर्यावरणपूरक असणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याचं कारण, जर आपण आपल्या जीवनात पर्यावरणपूरक जगायचं म्हणजे नक्की काय जगायचं? प्रत्येक गोष्ट आपण जेवढ्या मर्यादित आपल्यासाठी आपण ठेवू तेवढं आपण खरं तर निसर्गाला पूरक जगत असतो. प्रत्येकाला घर हवं असतं. त्या घरात काही बेसिक फॅसिलिटी असल्या तरी पूर्ण होतात. मात्र काहींचं घर अगदी
मुंग्यांचं वारुळ तुम्ही बघितलं असेल, कुणालाही त्रास न देता आज त्या काही कोटी वर्षापासून त्या सगळ्या गोष्टी निसर्गातल्याच वापरतात. कुठल्याही प्रकारचं प्रदूषण करत नाहीत. खरं तर मानव प्राणी सोडला तर जगात कुणीही प्रदूषण करत नाही, लक्षात ठेवा. मानवच असा आहे, की तोच फक्त वेस्ट तयार करू शकतो. मात्र आपल्याकडे बऱ्याचदा असं सांगितलं जातं, की वेस्ट हा जो प्रकार आहे, झाडांची पानं पडली, की ती वेस्ट आपण मानायला लागलो आणि खरं तर अनेक चुका करतोय अशा ठिकाणी. अनेक कॉलेजमध्ये, प्राथमिक शाळांमध्ये कचरा म्हणजे काय तर झाडांची वाळलेली पानं आणि जे काही स्वच्छता दिवस करतात, त्यावेळेला मी बहुतांश ठिकाणी जातो, त्यावेळेला बघतो, की झाडाखालचा जो वाळलेली पानं आहेत, ती एकत्रित करायची आणि जाळून टाकायची. हा उद्योग सुरू असतो. खरं तर कचरा हा फक्त मानवच तयार करू शकतो. जगात दुसरं कोणीही तयार करू शकत नाही. आणि म्हणून आपण सुरुवातीला समजून घेऊ, की कचरा नक्की कशाला म्हणायचं? तर फक्त मानव निर्मित जे काही प्रोडक्शन आपण करू, दॅट इज कॉल्ड वेस्ट. आजचं जे काही प्रोडक्शन आहे, जी काही शहरं सजलेली आहेत, जे काही शहरांमधली दुकानं सजलेली आहेत, दॅट इज कॉल्ड वेस्ट. त्या गरजा आपल्याच आहेत, आपणच वाढवून ठेवल्यात. खरं तर कमीत कमी गरजांमध्ये माणसाने जगायला शिकणं म्हणजेच प्लास्टिक मुक्त होणं. आपण जर आपली जीवनशैली खूप आपण असं म्हणूया, की तिला जेवढी एनर्जी वापरू आपण आपल्यासाठी, तेवढं आपण वेस्ट जास्त करणार आहोत. त्याच्यामुळे कचरा करणारी मंडळी ही जास्त असं म्हणूया, की जे जास्त नॅचरल रिसोर्सेस वापरतात, निसर्गातले वेगवेगळे घटक वापरतात, तो माणूस जास्त कचरा करतो. आपण आपला विचार करूया, की आपल्या घरापासून सुरुवात करू आणि असं कुणीही मानू नका, की जगामध्ये इतकं प्लास्टिक वाढलंय, माझ्या एका प्लास्टिकच्या पिशवीने काय फरक पडणार आहे. तर ही भावना सगळ्यात वाईट असते. आपण आपल्या मर्यादित कधीही विचार करायचा, की मी करणार नाही, बाकीच्या जगाने काय करायचं ते करू द्या. पण स्वतः मी कुठलीही गोष्ट करणार नाही. त्यावेळेला खरं तर जग सुधारायला सुरुवात होते. अन्यथा जगाकडे बघत बसलो आपण, की अ, एवढ्या मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत किंवा इतक्या मोठ्या अनेक कंपनीज आहेत, त्या प्लास्टिक, थर्माकोलचं प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्पादन करत आहेत. मग त्याच्यावर बंदी घातली पाहिजे सरकारने. अशा जी काही भ्रामक कल्पना आपल्या डोक्यामध्ये येतात, त्या पहिल्या बंद झाल्या पाहिजेत. मी एक इंडस्ट्रीज होता, मी एक कारखाना आहे आणि त्या कारखान्यातून प्लास्टिकची बॅग बाहेर जाणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे. मी मोठं व्याख्यान देणार नाही, जगाची आकडेवारी देणार नाही तुम्हाला, की किती मोठं प्लास्टिक झालंय. अगदी भारतासारख्या देशात आपला विचार केला तर दररोज एक गाव आपण पूर्ण प्लास्टिकने झाकू, एवढं आपण प्लास्टिक तयार करतोय. खरं तर तयार म्हणजे कचऱ्यावरती आपण टाकून देतोय. एखादं गाव सहज त्याच्या खाली बुडून जाईल. एवढं प्लास्टिक तर आपण पर डे निर्माण करतोय. आणि याचा खरं तर प्रत्येक जण त्याचा दोषी आहे खरं तर. हा क्राईम आहे खरं तर खूप मोठा. तो क्राईम माना किंवा निसर्गात आपण करत असलेली ढवळाढवळ आहे आणि ती निसर्ग अमान्य करणार. आणि मला असं वाटतं, की आपण आपल्या घरापासून सुरुवात करू, स्वतःपासून सुरुवात करू. आपण कधीही प्लास्टिकची बॅग वापरू नका. प्लास्टिकच्या बाटल्यांमधलं पाणी प्यायचं टाळा. तुम्ही म्हणाल कुठे बाहेर गेलं तर मग पाणी कुठलं प्यायचं? तर जे माणसं लोकल स्थानिक जे पाणी पितात ते पाणी प्या. त्यामुळे त्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर कमी होईल. खरं तर युरोपियन लोकांना त्याची गरज असते. आपल्याला भारतात अनेक ठिकाणचं पाणी खूप चांगलं आहे. आपण ते पचवण्याची ताकद पूर्वीच्या लोकांमध्ये होती. पूर्वीच्या इन द सेन्स अगदी 1990 पर्यंत लोकं कुठलंही कसंही पाणी प्यायचे. कुठलाही आजार होत नव्हता. पण अलीकडे फिल्टर आणि या सगळ्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये हे प्लास्टिक वाढत गेलं. मात्र आपल्या जीवनशैलीत जितके तुम्ही बदल कराल, तेवढं प्लास्टिक कंट्रोल होऊ शकतं. सुरुवात स्वतःपासून करा. आज आज तरी किमान प्रत्येकाने जिथं कुठं निसर्गात 10 जरी पिशव्या आपण घेतल्या, गोळा केल्या, त्या आपल्या डस्टबिनमध्ये व्यवस्थित ठेवल्या आणि ते जे भंगारवाले येतात, खरं तर तेच खरं तर काम करतायत. आज स्वच्छतेचे दूत कोण आहेत? तर ते भंगारवाले आहेत खरं सांगायचं. आणि या लोकांनाच आपण विनाकारण पैसे मागतो याचे किलोचे प्लास्टिक जो कचरा असतो. खरं तर फॉरेन कंट्रीमध्ये तो जेवढा प्लास्टिक तुमच्याकडे असेल त्याचे पैसे पण द्यावे लागतात त्या कचऱ्याबरोबर. आपलं इथं उलटं आहे. आपणच घाण करायची प्लस त्याचेच आपण पैसे घ्यायचे. त्याच्यामुळे असं न करता मी नेहमी सांगत असतो, तुम्ही कधी प्लास्टिक किंवा जर घरात सगळं साठवलेलं असतं ते फुकट देत असतो भंगारवाल्याला. कधी ₹1 मी 20 वर्षात जसं मला कळतंय तसं मी अजिबात प्लास्टिकचे पैसे कोणाकडूनही घेतले नाहीत आणि जिथं मिळतं ते त्या भंगारवाल्याला मी फ्री ऑफ कॉस्ट देत असतो, जेणेकरून त्याचाही उत्साह वाढला पाहिजे. नाहीतर एक काम कोण करणार आहे? आपण एखादी प्लास्टिकची कॅरी बॅग पडलेली असेल तिला हात सुद्धा लावत नाही. आणि आता या कोरोना काळात तर कोण त्या प्लास्टिकला शक्यतो
हाती लावत नाही. मात्र ही लोक आजही खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बॅग असोत, बिस्लरीच्या बॉटल्स असोत, काचेच्या काही बॉटल्स असो, हे सगळं गोळा करतायत. नशीब महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक आणि थर्मोकॉलवरती बंदी घातलेली आहे. मात्र ती बंदी फक्त नावापुरती आहे. कारण लोकांचा वापर असेल तर ते कुठल्याही पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवतं. मात्र आपणच त्याचा वापर कमी केला तर खूप चांगलं होईल. प्रत्येकाने आपल्या घरात एक खूप एक मी म्हणतोय 10-15 किलो साठेल अशी एका कुंडीला अडकवून किंवा कुठे एखाद्या बाहेरच्या भिंतीला एखादा खिळा ठोकून तिथं ठेवली. प्लास्टिकची बॅग आली त्यात ठेवली, प्लास्टिकची बॉटल आली त्यात ठेवली, काचेची बॉटल आली त्यात ठेवली, थर्मोकॉल आलं त्यात ठेवलं, चॉकलेट खाल्ल्या त्याचे रॅपर्स त्यात ठेवले. तर सहज पद्धतीने आपण हे मॅनेजमेंट हा कचरा फक्त समस्या आहे. ओला कचरा तुम्ही तुमच्या झाडं असतील अवतीभोवती त्याच्या खाली टाका किंवा तुम्ही रानात पिकांमध्ये टाका. तो खूप चांगला असतो. दॅट इज कॉल्ड बेस्ट कंपोस्ट. सो तो प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम एकच आहे की प्लास्टिक, थर्मोकॉल, काचेच्या बाटल्या किंवा पत्रा हा निष्काळजीपणे निसर्गात टाकणं म्हणजे हा सगळ्यात मोठा क्राईम आहे खरं तर. आणि एव्हरी ॲक्शन हॅज मल्टिपल रिएक्शन्स. निसर्गामध्ये तुम्ही केलेली कृती तुम्हाला 100 बॅड रिएक्शन्स देणार आहे लक्षात ठेवा. हे आपण सहज प्लास्टिकची बॅग टाकतो किंवा बाटल्या टाकून देतो. हे सगळं शेवटी पाण्यामध्ये उतरते. सगळ्यात आज जर प्रॉब्लेम असेल प्लास्टिकचा तर समुद्रामध्ये आहे. असे आयलँड्स तयार झालेत प्लास्टिकचे की जिथं फक्त प्लास्टिकच्या बॅग हे आहेत. 50% पेक्षा जास्त मासे इन्फेक्टेड आहेत त्याच्यामुळे कारण त्यांच्या पोटामध्ये प्लास्टिक सापडते. सी लायन सारखा प्राणी जो समुद्रातले सस्तन प्राणी आहेत काय त्यांच्या पोटामध्ये प्लास्टिक सापडते. समुद्र पक्षी आहेत त्यांच्या पोटामध्ये प्लास्टिक सापडते. पृथ्वी म्हणजे ऑनलाईन म्हणूया की जमिनीवरच्या प्राण्यांमध्ये प्लास्टिक सापडते. आज सगळे वन्यजीव सुद्धा आजारी आहेत केवळ आपल्या कृतीमुळे. आपण सहज 10 पैशाचं प्लास्टिकचं एखादं चॉकलेट म्हणजे प्लास्टिक युक्त चॉकलेट किंवा रुपयाचं एक चॉकलेट खातो. मात्र ते टाकून कुठेही दिलं की ते मात्र कोणाच्या तरी पोटात जाणार आहे. खास करून ते रॅपरचे जे ते काय म्हणतात कुरकुरे तसले जे आलेलं आहे त्याच्यात सॉल्टचं प्रमाण जास्त असतं आणि आपण ते खातो आणि सहज टाकून देतो ते कागद. प्राण्यांना मीठ हे काय आपल्यासारखं विकत आणावं लागत नाही. ते जमिनीचं चाटण घेतात किंवा असे जे प्लास्टिक मध्ये त्यांना जर चव लागली त्या मिठाची तर ते प्लास्टिक सगळं खाऊन टाकतात. 20-20 किलो प्लास्टिकचे असे रॅपर्स प्राण्यांच्या पोटातून काढलेले आहेत आम्ही. हे जे पाळीव जनावर सॉरी जे सोडलेले असतात रस्त्यावरती त्यांच्याही पोटात तर भयानक प्लास्टिक आहे. म्हणजे जग आजारी पाडण्याचं सगळ्यात महत्वाचं काम मानव करतोय हे थांबलं पाहिजे. आणि खरं तर ज्या जगात जास्त जैवविविधता असते त्या जगात जगण्यातला आनंद आणि समाधान जास्त असतं लक्षात ठेवा. भूतान सारखा गरीब देश तिथले सगळे लोक समाधानी आहेत. तो प्लास्टिक फ्री देश आहे आणि ते खरं प्लास्टिक वापरत नाहीत. खरं म्हणजे आपण म्हणू पण आपण प्लास्टिक वापरतो आणि त्याचं योग्य व्यवस्थापनही करत नाही. खरं तर वापरणं मी म्हणेन तुम्ही टाळू शकत नाही पण त्याचं मॅनेजमेंट तुम्ही नक्कीच करू शकता. आपण वर्षभरात 10 बॅग वापरल्या तर त्या 10 बॅग पुन्हा रिसायकलकडे गेल्या तर मला वाटतं तिथं अडचण नाहीये. पण आपण 10 बॅग जर इतरत्र सगळीकडे निसर्गात टाकून दिल्या तर ते थोडंसं अडचणीचं आहे. मला असं वाटतं की ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत जगण्यातल्या. जीवनशैलीत आपण बदल नाही केला तर ह्या गोष्टी अशाच वाढत राहतील. आणि पुढच्या अगदी 10 वर्षात मी तर म्हणेन हा जो कोरोना कालावधी आहे, तो साधारणपणे कुठलीही एपिडेमिक 3 ते 4 वर्ष राहतं आणि हे तर शुअरली गेल्या वर्षीच सुरू झालंय. अजून 2 वर्ष माझ्यासारखा संशोधक सांगेन, की किमान अजून 2 वर्ष आपल्याला यातून मुक्ती नाहीये. तुम्हीही त्या मेडिकल क्षेत्रातले आहात सगळेजण. तुम्हीच सेवा करताय खरं तर या सगळ्या कोरोना बाधित लोकांची. मात्र हा आजार असाच राहील. अजूनही अनेक विषाणू येतील. त्याचं कारण आपली जी प्रतिकारशक्ती आहे ती आपण पूर्ण नष्ट करत चाललोय. आपण अभिमानाने सांगतो आम्ही गुहेत राहायचो. मग तो अभिमान गेला कुठे? गुहेतल्या प्राण्यांचे काही विषाणू जर आपल्यापर्यंत पोहोचले, तर आज आपण जगायच्याही लायकीचे राहिलेले नाही. त्याच्यामुळं आपली प्रतिकारशक्ती वाढवली पाहिजे. त्यासाठी आपण नियमित व्यायाम, नियमित आहार घेतलंच पाहिजे. फिल्टर्ड पाणी बंद करा. हे जे आरो वगैरे बसवलेत, भारत सरकारला सांगावं लागलं, की आरोचं पाणी पिणं बंद करा. जे तुम्ही गाव पातळीवरती किंवा शहर पातळीवरती जे आपलं पाणी आहे, आपले जे महानगरपालिका पुरवतात, नगरपालिका पुरवतात, तेच पाणी योग्य आहे. किंबहुना विहिरीचं पाणी चांगलं आहे, बोरवेलचं पाणी चांगलं आहे. जे टीडीएस बद्दल बोलतात अनेक लोक, आपल्या पूर्वजांनी म्हणण्यापेक्षा आता मी बोलतोय मी सुद्धा,
बोरवेलचं 600 TDSचं पाणी आम्ही रेग्युलरली पितो. आजही पितोय ते. त्यामुळे कुठलाही मुतखडा वगैरे हे तर तुम्हाला सायंटिफिक टर्मला सांगायची गरज नाहीये. पण जेवढं तुम्ही नॅचरल राहाल, तेवढं तुम्ही निसर्गाला अभिप्रेत जगाल आणि मला असं वाटतं, की आपल्या गरजा कमी केल्या पाहिजे. खरं तर जे लागत नाही, प्लास्टिकपेक्षा पुढची समस्या काय तुम्ही ऐकलं तर धक्का बसेल. एका संशोधनात असं सिद्ध झालं, ही जे आपण अंगावर कपडे घालतोय, कॉटन ज्याला म्हणतो आपण, याच्यात 70% प्लास्टिक आहे लक्षात ठेवा. हे जे पॉलिथिन आहे सगळं, आता प्लास्टिकपेक्षा मोठा प्रॉब्लेम आपल्या कपड्यांचा व्हायला लागलाय. कारण असं म्हणूया की 1990 किंवा 2000 पर्यंत आपल्याकडे 2 ते 3 किंवा 4 ड्रेस असायचे. आज एकाकडे 25-25 ड्रेस आहेत. 50-50 साड्या आहेत. 50-50 शर्ट आहेत. हे काय करतो आपण? तर आपण कुठेतरी टाकून देतो हे नदीत. नदी तर सगळ्यात मोठं ठिकाण झालंय की जिथं वेस्ट टाकून द्यायचं. खरं तर नदी ही आपली संस्कृती आहे. जुनी माणसं नदी दिसली की तिला पायाच पडतात. आजही आमची आई असेल, आजोबा असेल, तुमची आई असेल, ही सगळी नदी दिसली की पहिलं कुठलीही वॉटर बॉडी दिसली की पहिलं पाया पडतात. त्यांची श्रद्धा आहे की हीच माझी आई आहे. आपण मात्र ही कचऱ्याची ठिकाणं करून टाकली. फरक एवढाच झाला, ते पाया पडायचे आणि आपण कचरा पिशवी हातात घेतो आणि नदीत टाकून देतो. तर शिक्षणामुळे नक्की आपल्याला आपण साक्षर झालो का? माझं वैयक्तिक मत आहे, शिक्षणामुळे आपण साक्षर नाही झालो. पण नक्कीच आपण कदाचित वाईट वाटेल कोणाला, पण बावळट नक्कीच झालेलो आहोत आपण. त्याचं कारण शिक्षणामुळे जे शहाणपण यायला पाहिजे होतं, ते आलंच नाही. ज्याच्या हातात ही मोबाईलची डबडी आहे, त्यांच्यामध्ये प्रचंड इन्फॉर्मेशन मिळते आणि ही शॉर्ट मेमरी आहे लक्षात ठेवा. जास्त इन्फॉर्मेशन मिळवणं म्हणजे ती मेमरी सुद्धा त्या माणसाची शॉर्ट होत राहते. पण एखाद्या गोष्टीचं नॉलेज मिळवणं, तर तुम्ही खूप बुद्धी तुमची चांगली राहते आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं राहतं. म्हणून आपल्या क्षेत्रातलं नॉलेज मिळवणं हे अत्यंत महत्वाचं काम जे करतात तेच लोक इथून पुढे चांगल्या प्रकारे राहू शकतील, काहीतरी ज्ञान देऊ शकतील आणि आपण बऱ्याच विषयात एक्सपर्ट व्हायचा प्रयत्न करतो. अजिबात तसा प्रयत्न करू नका. दैनंदिन जीवनात जगायला हवं. हे पर्यावरणात महत्वाचं आहे आणि तेवढ्याबद्दल नक्कीच तुमचा IQ चांगला ठेवा. त्याला आपण क्वेश्चन तो कायमच चांगला पाहिजे आणि तो चांगला राहण्यासाठी आपल्याला थोड्याफार गोष्टी पर्यायातल्या तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करता त्याच्यामध्ये कसं एक्सपर्ट होता येईल हे प्रत्येकाने बघितलं पाहिजे. आणि मग त्याच्यातून जीवनशैलीत जे बदल कराल, त्याच्यात प्लास्टिक किंवा इतर जे सगळं आहे, ते हळू-हळू कसं कमी करता येईल, याचाही विचार करा. आपण स्वतःच जर कापडी बॅग घेतली, तर नक्कीच मी बाजारला जाताना कापडी बॅग घेतो. त्यात लाजायचं काहीच कारण नाही. माझ्या डिक्कीत, गाडीच्या डिक्कीत समजा एखादी राहिली कोणाकडे, तरी तो भेट म्हणून सुद्धा देतो. तर हे सगळं करून छोटे गोष्टी आहेत. तर मला वाटतं हे त्यातलं काम आहे. फक्त वेळ WhatsApp, Facebook हे जे मीडिया जो आहे, तो प्रचंड वेळ घेतोय आपला भारतीय म्हणजे असं एक लोकांचा वेळ चांगल्या कामासाठी किती जातो? तर प्रत्येकाच्या आयुष्यात चांगल्या कामासाठी 2 तास सुद्धा हरले जात नाहीत. मॅक्सिमम टाईम जरी ड्युटी तुमची 8 तास असली, तरी तुमचा मॅक्सिमम वेळ हा तुमचा म्हणजे आपला सगळ्यांचाच या WhatsApp, Facebook मीडियावरतीच आलाय आणि सगळ्यात घातक आहे. आपल्या पहिल्यांदा घातक आहे ते तर स्वतःसाठीच आहे आणि नंतर समाजासाठी आहे आणि निसर्गासाठी आहे. त्यामुळं आपण आपल्या कामाचं नियोजन केलं पाहिजे. आपल्या आवड जपली पाहिजे. आपली आवड प्रत्येकाच्या निसर्गामध्ये असते. निसर्गात गेलं पाहिजे, भटकलं पाहिजे. निसर्गात खूप प्रचंड ताकद असते. तुम्हालाही ट्रेस तुम्ही नेहमी निसर्गाकडे जा. एखाद्या झाडाखाली बसा, शेतीत जा, एखाद्या जंगलाच्या अवतीभोवती फिरा, तर बघायला शिका. अनेक ट्रिप ऑर्गनाइज करत असतो. पण त्या तो निसर्ग वाचायला शिकवतो. आपण निसर्ग वाचला तर त्याला पण एक चांगलं पुस्तक तुमच्या हातात दिलंय. पण तुम्हाला ते वाचता येत नसतं. तुम्हाला सुद्धा वाचायला शिकलं पाहिजे. निसर्गात गेलं हे थोडं-थोडं तरी प्रत्येकाने लहानपणीच शिकलं पाहिजे. आपण म्हणजे मी शिकलो त्या असं काय
बापांचं असं बंधन नव्हतं की तुला इंग्रजी आलं पाहिजे, तुला गणित आलं पाहिजे, काही नव्हतं. ज्या आपल्याला येते तेवढं नक्कीच लिहायला म्हणजे लिहिणं आणि वाचणं एवढे दोनच गोष्टी तिथपर्यंत लक्षात असायच्या. पण निसर्गात मात्र खूप चांगला वेळ घालवायचा. चढणं असेल, जांभळं खाणं असेल, आंबा खाणं असेल, पारंब्यावरती लोंबकळणं असेल, सूरपारंब्या ज्याला म्हणायचो आपण, हे सगळे आपण खेळलोय म्हणून हेल्दी आहोत. ही पिढी मात्र आपण चार भिंतीत साठवून अक्षरशः आणि त्या शारीरिक त्यामुळे इथून पुढची पिढी रोगप्रतिकारक शक्ती त्यांच्यात येईल का नाही हा त्यामुळे किमान तुम्ही तरी निसर्गाबरोबर जागा, निसर्गात राहा. तर तुम्हाला तो खूप शक्ती देईल आणि प्लास्टिक मुक्त दिवसाच्या निमित्ताने एकच सांगेन, जेवढं कमीत कमी प्लास्टिक तुमच्या जीवनातून ते त्याला हद्दपार होणार नाही, पण नक्कीच त्याचं मॅनेजमेंट करायला शिका आणि जेवढं हद्दपार कराल तेवढं चांगलंच आहे. तुम्ही कॅरी बॅग ऐवजी जर कापडी पिशव्या वापरल्या तर दुसराही तो शिकतो. म्हणून सुरुवात आपल्यातून होणं गरजेचं आहे. फरक एका जीवाला पडला आपल्या कुठेतरी खूप झालं. पण आपण जीवनशैली साधी ठेवू. एकदम साधी जीवनशैली असली पाहिजे आणि एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो. आपण एक चांगलं काम करू शकतो आपल्या आयुष्यामध्ये. आपण ज्या भागात आहोत त्या भागातलीच झाडे लावा. परदेशी झाडे लावू नका. सगळ्यात महत्वाचं पाम, ते सप्तपदी, ही आपली झाडं नाही. आपली झाडं कुठली आहेत? आंबा, जांभूळ, भोकर, गोदन, काटेसावर, पळस, पांगारा, करंज, कडुलिंब, शेवगा ही आपली झाडं आहेत. ही आपली झाडं आपल्या अवतीभोवती असली पाहिजेत, तर आपल्या जगण्यातला आनंद आणि समाधान जास्त असतं. तुम्ही एक स्थानिक झाड लावा. एक शेवग्याचं झाड लावलं तर 100 बहुतेक सरांकडचं कव्हरेज गेलेलं आहे. मला आवाज येत नाहीये. आवाज येतोय ना माझा? आता हा सर, येतोय. काय डिस्कनेक्ट झालं होतं. तर मला मला वाटतं की तुम्ही अवतीभोवतीची झाडं लावणार आहात. हा बोला बोला. नाही सर, थोडा आवाजाचा प्रॉब्लेम होतोय. आता येतोय का आवाज स्पष्ट? हा सर, येतोय येतोय. हा कंटिन्यू तर करा. येस 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 अवतीभोवती जी झाडं लावणार आहात ती आपली स्थानिक देशी झाडं असावीत एवढंच मी तुम्हाला सांगेन. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते विचारा जेणेकरून मी त्याची उत्तरं देईन. तुमचे प्रश्न मला वाटते इनबॉक्स मध्ये काय तुमची सिस्टीम असेल त्याप्रमाणे पाठवा. पण आजच्या निमित्तानं मी तुम्हाला काही संदेश जो दिलाय, स्थानिक झाडं लावा, आपल्या जीवनशैलीत थोडासा बदल करा, प्लास्टिक मुक्त, थर्माकोल मुक्त आपण कसं होईल? आपण झालो तर भारत होईल लक्षात ठेवा. आपणच झालो नाही प्लास्टिक मुक्त तर भारत होऊच शकत नाही. त्यामुळे सुरुवात कधीही आपल्यापासून केलेली अतिउत्तम असते आणि प्रत्येक गोष्टीत मी सुरुवात करेल हा जर निश्चय असेल तर मला वाटतं आपण जगात खूप पुढे असू. त्यामुळे विचार करा. नक्कीच याचा तुम्हाला तुमच्या आयुष्यात फायदा होईल आणि भटकंतीही चालू ठेवा. तुमच्या आसपास परिसरात जिथं कुठं तुम्ही जायचं असेल, यादव सर आम्ही दोघेही खूप मित्र आहोत. तुमच्या काही निसर्ग भटकंतीच्या ट्रिप्स समजा कुठे धबधबा, तिथं धुमाळवाडी म्हणून ठिकाण आहे किंवा छोटे छोटे किल्ले आहेत. तिथेही आपण जात जाऊ. निसर्ग वाचन हा कन्सेप्ट आपण तुमच्या मनामध्ये रुजवू. निसर्ग वाचला तर आपण वाचू. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण भटकंती करत राहू, निसर्ग वाचवू, निसर्ग वाचायला शिकू आणि निसर्गात जे जगतील ते नक्कीच आनंदी आणि समाधानी जगतील. कारण श्रीमंती तुम्हाला जगवत नाही, तुम्हाला निसर्ग जगवतो एवढं लक्षात ठेवा. हा सर. तुमचे काही प्रश्न असतील तर ते विचारा. प्रश्न प्रश्न घेऊयात सर. विद्यार्थ्यांना तुम्ही ऐकताय, जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर एकतर तुम्ही माईक ऑन करा किंवा तुमचा जो मेसेज बॉक्स आहे त्यामध्ये तुम्ही क्वेश्चन टाईप करा. आय विल आस्क दिस क्वेश्चन टू सर.
बोला. Yes, good morning. मी आता सुरुवातच त्यासाठी केली होती, की अनेक ठिकाणी ऍक्शन सुरू आहेत. आता जसं की आपल्या बारामतीच्या कडेला असणारा फलटण तालुका तिथं बॅनर मुक्त झालेला आहे. तिथं कोणी होर्डिंग्स वगैरे लावायचे नाहीत. ही मूव्हमेंट खूप स्लोली होणार आहे. म्हणजे ती फास्ट होणं गरजेचं आहे. आपण एकच नियम ठेवायचा, की किमान आपलं कुठे पोस्टर लागता कामा नये. आपण जेवढं इको फ्रेंडली जगायचा प्रयत्न करू. आता पर्यावरण हा लक्षात ठेवा, जरी खूप मोठा विषय असला तरी जगायचा आहे तो आपल्या सुरुवातीपासून. म्हणजे माझ्यापासून सुरुवात झाली पाहिजे. हा कन्सेप्ट प्रत्येकाला राबवावा लागेल. त्यासाठी अनेक जण प्रयत्न करतायत. प्रत्येक जण आपल्या लेव्हल प्रमाणे ते प्रयत्न करतायत. आम्ही काही अजेंडे सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवलेत, स्टेट गव्हर्नमेंटला पाठवलेत. प्लास्टिक मुक्त खरं तर महाराष्ट्रात प्लास्टिक आणि थर्माकोल वापरायचंच नाहीये. तरी पण सर्रास हे सगळं सुरू आहे. मात्र जेवढी लोक अवेअर होतील तेवढं ते कमी नक्की होईल. आणि जर माणसांकडून ह्या प्रक्रिया झाल्या नाहीत, तर कोरोनासारखे आजार आहेत जे माणसाला 24 तास घरातच बसवतील. कारण जेवढं आपण निसर्गात हस्तक्षेप करू, तेवढा निसर्ग आपल्याला सोडणार नाही. निसर्गाचा नियम एकच आहे, की तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू द्या. कारण जेवढे आपण जीवसृष्टी नष्ट करू, तेवढे जीवसृष्टीतला जो शेवटचा समजा शेवटची घोरपड एखाद्याच्या हातामध्ये आहे किंवा शेवटचं वटवाघळ माझ्या हातामध्ये आहे, तर तिथले विषाणू माझ्या बॉडीत येणारच आहेत. कारण विषाणूंचं जग हे नेहमी ट्रान्सफर होत असतं. आणि ज्या बॉडीज जास्त आहेत पृथ्वीवरती त्यांच्यामध्ये ते ट्रान्सफर होत असतं. आज माणूस सहज अवेलेबल आहे कुठल्याही विषाणूला. त्यामुळे जर आपण प्रयत्न करून जर प्रदूषण किंवा आपली नैसर्गिक जीवनशैली खूप चांगली केली नाही, विकास आपला थांबवला नाही थोडक्यात, तर आपण मात्र नक्कीच पहिला बळी आपणच ठरणार आहोत इथून पुढे. त्यामुळे सुरुवात आपल्यापासून करा. नक्कीच बदल दिसतील. हं, हं. आता नेव्हर प्लास्टिक फ्री होऊच शकत नाही आपण. त्याचं कारण आपण 500 कोटी म्हणजे जवळपास एवढ्या बॅग्स आपण वापरतो वर्षभरात जग. आणि हे सगळं समुद्रात ढीग लागलेले आहेत. त्यामुळे हे कुजायला 500 वर्ष लागतं, 100 ते 500 वर्ष. त्यामुळे आपण आता प्लास्टिक फ्री तर होऊच शकत नाही. मात्र प्लास्टिक कमी कमी करत आपण त्याचे परिणाम कसे कमी होतील याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण आता थांबणं गरजेचं आहे प्लास्टिक, थर्माकोल यांच्यापासून. आणि खरं तर हे जे दुष्परिणाम आहेत हे मात्र आपल्याला आता भोगावे लागणार आहेत. एवढं मात्र निश्चित. आपण प्लास्टिक मुक्त होऊया. जग पण हळूहळू प्लास्टिक मुक्त होईल. आपण आशा करूया. तोपर्यंत आपण टिकू नाही टिकू मला माहित नाहीये. पण नक्कीच आपण तरी जगताना किमान आपल्याला असं वाटलं पाहिजे, की मी माझ्या जीवनात एकही प्लास्टिक बॅग निसर्गात टाकली नाही. हाच एवढाच आनंद तुम्ही घेऊ शकता. कारण जर तुम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवलं, तर तो ऐकेलच असं अजिबात नाहीये. कारण तो तेवढा साक्षर होणं गरजेचं आहे. तेवढं साक्षर तो झाला नाही, तर मग अवघड आहे. आणि शिकलेल्या लोकांना एकदा साक्षर झालेल्या माणसाला जीवनात परत साक्षर कुणीही करू शकत नाही. तो अर्धवटच राहील, पण तो साक्षर होणार नाही. सर एक क्वेश्चन होता. बोला. म्हणजे आपण कुठल्या प्लास्टिकचा रिसायकल करू शकतो पुनर्वापर? जगातलं सगळं प्लास्टिक पुनर्वापर होतं. प्लास्टिक कुठून तयार होतं? क्रूड ऑइल. म्हणजे पृथ्वीच्या पोटातून जे ऑइल काढलं जातं, त्या ऑइल मधून पेट्रोल वेगळं, डिझेल वेगळं आणि जो राहिलेला पार्ट आहे तो प्लास्टिक. हा जो प्लास्टिक पार्ट आहे, जेजुरीला एक कंपनी आहे. तुम्ही नक्की भेट देऊ शकता तिथे. बारामती किंवा इतर बऱ्याच ठिकाणावरून ते प्लास्टिक कलेक्शन करतात. स्वच्छ प्लास्टिक घेतात ते. समजा साड्यांच्या पिशव्या वगैरे हे सगळं आणि तिथं मग त्याच्यातून परत एकदा रॉकेल सारखा एक ज्वलनशील प्रॉडक्ट ते तयार करतात. मात्र ते खूप कमी प्रमाणात आपल्याकडे होतंय. प्लास्टिक सगळं रियूज करू शकतो आपण. कुठलंही प्लास्टिक रियूज, सगळं प्लास्टिक रियूज होतं. त्याच्यामुळे फक्त ते रियूज होण्यासाठी आपण आपल्या घरी वर्षभर साठवावं आणि ते जे भंगारवाले आहेत त्यांना ते फुकट द्यावं. एवढंच आपला रोल अत्यंत महत्वाचा आहे. एवढा रोल केला, 100 जण ऐकतोय आपण. आपण सुरुवात केली. आपल्या घराच्या बाहेर एखादी प्लास्टिकची साठवण्यासाठी बॅग असली, दुसऱ्यांनी टाकले तरी चालतील तिथे. पण ती भरली की ती फुकट त्याला देणं, याचा अर्थ आपण खूप मोठं पर्यावरणासाठी काम केलं. एवढं मात्र नीट लक्षात ठेवा. ओके सर, थँक यू.
अजून कोणाचा काय प्रश्न? अजून कुणाला काही प्रश्न? सर मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा बोला. आपल्या शेजारी जे प्लास्टिक असतं म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ते आपण समज कचरावाल्याला दिलं तर मग तो सुद्धा ते प्लास्टिक कुठंतरी नेऊन फेकणारच ना. मग त्याची योग्य विल्हेवाट आपण नक्की कशी लावायची जेणेकरून त्याच्यामुळं दुसरं काही नुकसान नाही होणार. नाही नाही, तो प्लास्टिक वाला विकतो याचा अर्थ ते रिसायकलिंग साठी जात असतं. परत एकदा आपल्याकडे असलेल्या प्लास्टिक बॅग खराब झाल्या असतील, फाटल्या असतील तर त्या परत जातात, रिसायकल होतात आणि परत आपल्याकडे येतात. प्लास्टिक रिसायकल झालं तर कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही, पण ते होत नाही याचं कारण भारताची लोकसंख्या 125 कोटी. त्याच्यात मी म्हणतो 1 कोटी लोकांनी पाळलं आणि 124 कोटी लोकांनी नाही पाळलं तर मग ते खूप वाढत जातो तो. त्याच्यामुळे जेवढं काही प्लास्टिक आहे तेवढं स्वच्छ प्लास्टिक ते भंगारवाले तर सगळंच प्लास्टिक घेतात, मात्र शक्य तेवढं स्वच्छ असेल तेवढं प्लास्टिक ते रियूज साठी पाठवत राहतात. त्यामुळे ते योग्य आहे. म्हणजे ते घेतात, ते काही टाकून देत नाही, ते परत एकदा प्लास्टिकचा रियूज करत राहतात. ओके सर, येस. थँक्यू. माझ्याकडे निसर्गातल्या अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण ऑनलाईन जास्त काही मी बोलत नाही. पण आजचा दिवस तरी किमान खूप चांगला झाला, की जेणेकरून आपण 100-125 लोकांनी हे सगळं ऐकलं आणि याच्यातून किमान 100-125 बॅग जरी कमी झाल्या पर वीक तरी आपण खूप मोठी अचिव्हमेंट केली एवढं समजावं. नक्कीच सर. अजून कोणाला काय प्रश्न असतील तरी विचारा. हे विचारा किंवा कुठले. सर माझा एक प्रश्न आहे. हा विचारा. आता आपण म्हणाले की जेवढा प्लास्टिक आपण वापरतो त्या सगळ्याच्या सगळं रिसायकल होऊ शकतं. कुठलीच अशी प्लास्टिकची वस्तू नाही आहे की जी रिसायकल होत नाही. मग ते काही इकॉनॉमिकली फिजिबल नाही आहे का? जेणेकरून बऱ्याचशा कंपन्या वगैरे किंवा इकॉनॉमिकली एनजीओ असतील कॉस्टली असतील काही का ती रिसायकल करणं? नाही नाही, रिसायकल करणं उलट सोपी प्रक्रिया आहे, पण रिसायकल पर्यंत जाणं ही हे अवघड आहे. कारण आपण विचार करा, अनेक लोक काय करतात, या प्लास्टिकचा वापर समजा काही लोक घरातली जी पूजा करतात, हार वगैरे प्लास्टिकच्या बॅगेत भरायचे आणि नदीत टाकायचे. नदीत गेले एकदा प्लास्टिक ते परत मिळणं आणि काढणं अवघड जातं. मात्र ते परत एकदा शेवटी एव्हरी ऍक्शन हॅज मल्टिपल रिएक्शन आणि आपण जी कृती करणार आहोत ते फिरून आपल्याकडेच येते. शेवटी ते पाण्यात विरघळलेलं आपल्याकडेच येणार आहे. मासे खातील, माशांना आपण खाणार आहे. एव्हरी वेस्ट इज म्हणजे प्रत्येक वेस्ट फिरून आपल्याकडेच येते एवढं लक्षात ठेवा. आपण दररोज सुंदर दिसण्यासाठी साबण लावणं असेल किंवा शॅम्पू लावणं असेल ह्या प्रक्रिया करत असतो. मला एक सांगा, हे सगळं वापरल्यानंतर पुन्हा एकदा ते फिरून आपल्याला आपल्यापर्यंतच येतं. कारण साबण पाण्यात जातो, गटारातून नदीत जातो, नदीतून परत ते मासे खातात, मासेकडून आपण खातो. म्हणजे आपण मी आता गेली 20 वर्ष साबण लावलेलं नाहीये, मी लावणार पण नाही किंवा मी तो सोडलेला आहे. म्हणून मला काही कुठले आजार झाले असं अजिबात नाहीये. मात्र लोकांनी आपल्या जीवनशैलीत बदल का करावा, तर आपण अनेक विनाकारण साबण लावतोय, विनाकारण आपण शॅम्पू लावतोय, ज्याचा काडीम मात्र संबंध नाही आपल्या शरीराशी. पण हे सगळं छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या कमी केल्या पाहिजेत, तर हे सगळं कमी कमी होत राहील. आणि म्हणून प्लास्टिकचं मॅनेजमेंट का होत नाही, तर ते आपण आपल्या घरात व्यवस्थित ठेवत नाही. ती वाऱ्याने उडून गेली की मग तिचा प्रवास जगभर सुरू होतो, तो पुढच्या 100 वर्षासाठी. आणि तो प्रवास खूप घातक आहे. यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे सर अशी की प्लास्टिकला जोपर्यंत दुसरा पर्याय तयार होत नाही तोपर्यंत कदाचित प्लास्टिकचा उपयोग कमी होणार नाही. नाही 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 नाही, पर्याय आहेत, पर्याय आपण वापरत नाही. पूर्वी लोक बाजारला जाताना कापडी पिशवी न्यायचीच का नाही. आता आपण कधी बाजारला उठसूट जातो की तिथल्या तिथंच द्या पावशेर मला, द्या अर्धा किलो मला, सगळं ते प्लास्टिक मध्ये घेऊन येतो. जीवनशैलीत आपणच चुकीचे बदल केलेत. आपण आता दुधाची पिशवी जरी आली, त्या जरी व्यवस्थित धुवून ठेवल्या आणि त्या परत एकदा त्या
जे मी आता म्हणलं जरी भंगारवाले येतात त्यांच्याकडे दिले आहेत, तर ती योग्य मार्ग आहे. प्रत्येक गोष्टीला मार्ग आहे, पण मानवाने ते सगळे शॉर्टकट वापरतोय आणि त्याच्यामुळे मग सगळे प्रॉब्लेम येत आहेत. आपण वर्षभरात 100 बॅग्स वापरल्या एका फॅमिलीने, तर त्या 100 बॅग सगळ्या बॅग त्या जर रिसायकल वाल्याकडे गेल्या, भंगारवाल्याकडे, तर मला वाटतं तो प्रॉब्लेमच नाहीये. वापरणं हा प्रॉब्लेम नाहीये. त्याची विल्हेवाट ज्या पद्धतीने आपण लावतोय तो खरा प्रॉब्लेम आहे. प्लास्टिकला आता काही समजा इंजेक्शन तुमचे किंवा हे हे तर सगळं इन्सिनरेटर मध्ये जातं आणि योग्य प्रकारे त्याची विल्हेवाट लावली जाते. पूर्वी तरी लोक ओढ्यात किंवा इतर सगळीकडे टाकायचे डॉक्टर्स सुद्धा, पण अलीकडे सगळे गव्हर्नमेंटने काही बंधनं आणली म्हणून ते सुद्धा हळूहळू मॅनेजमेंट व्हायला लागले. म्हणजे आता डॉक्टरांना काही कळत नव्हतं का, पण तरीही ओढ्यात अनेक ठिकाणी आम्ही त्या सिरिंज किंवा औषधाच्या बाटल्या सगळं पाहिलेलं आहे. पण आता कंपल्शन केलं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी नियमितपणे व्हायला लागलेल्या आहेत. पण वापरच एवढा वाढलाय आपला, की दिवसभरात आपण सुद्धा साधारणपणे 1-2 1-2 प्लास्टिकच्या बॅग कशा ना कशा स्वरूपात घेतो. मात्र ती रस्त्यावर टाकण्याची सवय जोपर्यंत बंद होत नाही, ते आपल्याच खिशात आलं पाहिजे, आपल्याच घरातल्या पिशवीत गेलं पाहिजे. तर आपण हे सगळं खूप सोप्या पद्धतीने करू शकतो. ज्यावेळेला प्लास्टिक निसर्गात पडेल, तिथून मग त्याचा प्रवास खूप वाईट आहे. हॅलो. बोला. माझा एक प्रश्न आहे सर. जसं बोला, बोला, बोला. आपण जसं आता आपण सांगितलं की प्लास्टिक बॅग पण आपण मोस्टली कधी बाहेर फिरायला गेल्यानंतर बहुधा बहुधा म्हणजे प्रत्येकच जण आपल्यापैकी पाण्याची बॉटल घेतो. तर पाण्याची बॉटल ही प्लास्टिक मध्येच आहे. आतापर्यंतच्या बघण्यामध्ये खूप रेअर केसमध्ये आपण ती ग्लासची बघितलेली आहे. तर पाण्याच्या बॉटल जी प्लास्टिक आहे त्याला काय आपल्याला म्हणजे आपल्या बघण्यात काय असं आहे का की त्याला कुठला ऑप्शन आहे? कारण मोस्टली रस्त्याच्या कडेने जरी आपण चालत गेलो तरी जास्त प्रमाणात आपल्याला एक म्हणजे एका हायवेने 5 किलोमीटर मध्ये जरी गेलो तर आपल्याला 50 ते 100 रिकाम्या बॉटल मिळतील. मग त्या सुद्धा प्लास्टिक मध्येच येतात, तर त्याला काय आपल्याला ऑप्शन करता येऊ शकतो? पाण्याचा ऑप्शन एकच आहे. आपण जर आता माझ्याकडे जे मी ₹100 ची एकच स्टीलची बॉटल आहे. मी प्रत्येक ठिकाणी जात असताना मी घरी भरून घेतो आणि जिथं माझं संपेल तिथल्या ज्या हॉटेलमध्ये जी माणसं पाणी पितात, ते पाणी भरतो. त्याला ऑप्शन आहे की हो. ऑप्शन नाही असं नाहीये. पण आपण कुठलीही गोष्ट जबाबदारीने करत नाही आले. पूर्वीचा माणूस एक प्लास्टिकची बॉटल जवळपास वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष वापरायचा. आज म्हणजे पाणी पिला की तो लगेचच रस्त्यावर टाकून देतो. हा शिक्षित समाज आहे. त्याला ऑप्शन नाही असं नाही. प्रत्येक गोष्टीला ऑप्शन आहे. मी ट्रिपला जाताना माझ्या ट्रिपमध्ये मी स्पष्ट तिथं लिहिलेलं असतं, की प्लास्टिक कॅरी बॅगमध्ये डबा आणू नये. कापडी रुमाल अथवा म्हणजे कापडाच्या फडक्यामध्ये तुम्ही तुमचं जेवण घेऊन या. एकही माणूस आणत नाही. त्यामुळे अख्ख्या ट्रिपमध्ये 50 लोक असतील, 10 लोक असतील, एकही प्लास्टिकचा कण पडत नाही. त्यामुळे आपण आपल्या शैलीला हे वळण लावलं पाहिजे. नाही असं नाही. मुळातच बिसलरीचं पाणीच पिऊ नये. सगळ्यात घाणेरडं पाणी जगात म्हणजे भारतात कुठलं असेल तर बिसलरीचं आहे लक्षात ठेवा. म्हणून एखादी बॉटल आपली आता अनेक प्रकारच्या चांगल्या बॉटल्स आल्यात. काही मातीच्या बॉटल्स आल्या. अशा अनेक बॉटल्स आहेत, की जिथं तुम्हाला त्या सहज अवेलेबल होतात आणि त्या तुम्ही घेऊ पण शकता. मात्र हे जे सगळं आहे, हे प्रत्येकाने नियमावली केली पाहिजे स्वतःच्या आयुष्याची. केअरलेस जेवढं राहू तेवढं प्लास्टिक वाढणारच आहे. पर्याय आहेत त्याला. तुमच्या स्टीलच्या बॉटल आलेल्या आहेत. जी बॉटल एकदा घेतली तर 10-10 वर्ष, 20-20 वर्ष काय होणार नाही त्याला. हॅलो सर, माझा एक हा, प्रश्न बोला. आहे सर. सर, प्लास्टिकची विल्हेवाट लावणे हा एक ही एक मोठी समस्या आहे. सर, प्लास्टिकची विल्हेवाट लावत असताना जेव्हा आपण रोड तयार करतो, त्या रोडमध्ये जे डांबर आपण यूज करतो, त्या डांबरला प्लास्टिक पर्याय असू शकतो का सर? बेंगलोरमध्ये, कर्नाटकमध्ये बेंगलोरमध्ये त्यांनी सुरुवात केलेली आहे. पण त्याचे काही दुष्परिणाम पण पुढे येत आहेत. ज्यावेळेला पाऊस पडतो, या प्लास्टिक मधले कण सगळे वॉटर बॉडीत जातात आणि मग ती वॉटर बॉडीतले कण सगळे आपल्यापर्यंतच येणार आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावरती काही ठिकाणी बंधनं आणलेली आहेत. त्याच्यावरती संशोधन होतंय आजही. कारण ते पाण्यात जसं मिसळेल, तसं माणसांमध्ये अनेक कार्सिनोजेनिक कॅन्सर सारखे आजार येतील आणि म्हणून त्याच्यावरती बंधनं घातलीत थोडी. म्हणून तर ते पुढे जाईना तो प्रोजेक्ट सुरुवात केलती साऊथमध्ये, दक्षिणेत अनेक ठिकाणी, पण ते परत थांबवलेलं आहे. ओके सर, ओके. थँक यू सर.
आहेत ना, प्लास्टिकच्या सोल्युशनसाठी ऑर्गॅनिक प्रॉडक्ट म्हणजे आता खास करून नीम ऑइल आलेला आहे, किंवा आता मी जर हात धुण्याची माझी पद्धत ऐकली तर जे आपलं खायचं लिंबू असतं त्याने मी हात धुतो. अनेक पर्याय आहेत. आपण फक्त केमिकल यूज, प्लास्टिक यूज ह्या थोड्या थोड्या गोष्टी आहेत आपल्या जीवनातल्या, त्या जर कमी केल्या आणि नैसर्गिक जीवनशैली जर अवलंबली, तर मला वाटतं की आपण खूप चांगल्या प्रकारे जगू. अन्यथा जेवढा आपण हे सगळ्याचा वापर करणार आहोत, तेवढं आपल्यालाच त्याचे परिणाम भोगावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येकानेच ठरवलं पाहिजे की माझ्यात कसा बदल होईल, आणि तो बदल मग समाज हळूहळू ऍक्सेप्ट करेल. अन्यथा साक्षर होऊन सुद्धा आपण त्याच त्याच गोष्टी करणार असेल, तर मात्र कुठलाही बदल होणार नाही आणि पर्यावरणात जगावं लागतं. फक्त नॉलेज असून उपयोग नाहीये, तर ते नॉलेज इम्प्लिमेंट होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मी जवळपास 6 महिने माठातलंच पाणी पितो. 6 महिने मग याच्यातलं म्हणजे हंडा असेल याच्यातलं पाणी पितो. पण प्रत्येकाने घरी जर प्लॅस्टिकची कॅन आणली किंवा हे केलं आणि ते परत टाकून दिले, तर हे सगळं कुठेतरी थांबवणं नितांत गरजेचं आहे. म्हणून इम्प्लिमेंट आपल्यापासून सुरुवात करा. बदल नक्की दिसेल आणि तो बदल सगळ्यांमध्ये सकारात्मक होण्यास सुरुवात होईल खरं तर याच्यामुळे. तर अजून हा बोला. सर आपण आता म्हणजे मोठ्या मोठ्या शहरात बघतो की एका असं शहराच्या बाहेर ठिकाणी जिथं मोकळी जागा असते तिथं ते प्लास्टिकचे मोठे मोठे कचऱ्याचे ढीग साठवले जातात आणि ते जाळले जातात किंवा मग असं एखाद्या स्पेस मध्ये मोठा खड्डा घेतला जातो आणि त्यात ते प्लास्टिक टाकलं जातं. मग तेव्हा ते तर मोठ्या खड्डा टाकल्यानंतर ते प्लास्टिक वॉटर बॉडी मध्ये मिक्स होऊन त्या म्हणजे जे आपले पाण्यातले असतात अॅनिमल्स त्यांना धोका असतो का? किंवा मग जर आपण ते फ्युम्स ते जाळल्यानंतर फ्युम्स होतात. मग त्या फ्युम्सचा आपल्या मानवी आरोग्याला काय धोका असतो? एकतर प्लास्टिक जाळल्यानंतर जे काही फ्युम्स येतात त्याने अनेक आजार आहेत, म्हणजे फुफ्सांचे अनेक आजार आपल्याला होतात आणि ते ऑलरेडी प्रक्रियेत आपण आहोत. आणि दुसरी गोष्ट डम्पिंग जिथं केलं जातं तिथे आपण थांबूच शकत नाही. इतका प्रचंड गॅसेस सुरुवात होतात. लिचिंग प्रॉब्लेम जो आहे, म्हणजे ग्राउंड वॉटर मध्ये ज्या वेळेला हे सगळं मिक्स होतं त्यावेळेला त्या परिसरातलं पाणी कुणीही पित नाही. जो प्रॉब्लेम हडपसरमध्ये सुरू झालाय, लिचिंग प्रॉब्लेम म्हणजे ग्राउंड वॉटर मध्ये हे सगळं प्लास्टिकचं सिपेज त्या पाण्यात उतरलं आणि त्यामुळे सगळे जे जीवाणू आणि विषाणू त्याच्यात निर्माण होतील इथून पुढे बॅक्टेरियल, ते प्रचंड घातक आहे. हडपसर भागात कुणीही ग्राउंड वॉटरचं पाणी पिऊ शकत नाही. डिसेंट्री लगेचच सुरुवात होते आणि खूप घातक अनेक असे रोग तिथं आलेले आहेत. जिथं प्लास्टिक मोठं डम्पिंग ग्राउंड असतात त्या परिसरातली लोक प्रचंड आजारी असतात. मानसिकतेपासून ते शारीरिक हे सगळेच आजार त्यांच्यामध्ये भयानक असतात. त्यामुळे प्लास्टिक जाळू नये. मात्र जी व्यवस्था आपली आहे त्या व्यवस्थेत कुठेही चांगल्या प्रकारे म्हणजे वेल मॅनेजमेंट असं कुठेच होत नाही. पण नगरपालिका हे सगळ्या महानगरपालिका हे भ्रष्टाचारांनी व्यापलेलं खरं तर ठिकाण असतं आणि तिथे हे जे सगळे विल्हेवाट लावणारी लोक असतात त्यांना कशाचं घेणं देणं नसतं. त्याला फक्त ते कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं असतं. ते सेग्रिगेशन करत नाहीत, काय नाही. जेवढं प्लास्टिक वाढेल तेवढं ते फटकन पेटवून द्यायचं आणि तो ढीग खाली बसवायचा. अशा प्रकारे भारतात तरी आज खूप मोठ्या प्रमाणात मॅनेजमेंट चुकीचं सुरू आहे. आणि खास करून मी दिल्लीत पण जो कचरा डेपो आहे तिथेही गेलो होतो. ते तर डोंगरच्या डोंगर तयार झालेत. म्हणजे कळसुबाई शिखर जसं आहे तसं तिथं कचऱ्याचं शिखर आहे. कारण 2.5 कोटी लोकसंख्येचं ते खरं तर ठिकाण आहे आणि लोकांनी ज्या वेळेला कचरा एकत्रित केला जातो, ती समस्या कधीही जगात सुटत नाही. जो वैयक्तिक लेव्हलला आपल्या घरात जेवढं कचऱ्याचं निरसन करता येईल, तेवढं मात्र आपण खूप चांगलं काम करू शकतो. त्यामुळे डंपिंग करणं, इतर गोष्टी करणं ह्या त्यातल्या काही पद्धती आहेत. पण डंपिंग कुठला कचरा करावा, कुठला करू नये याचे सुद्धा काही नियम्स आहेत. आपल्या इथं डंपिंग मेथड खूप कमी वापरली जाते. आपला उघड्यावरतीच टाकला जातो आणि मग ते नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. मात्र माणसांच्या चुकीच्या ह्या सगळ्या सवयींमुळे हे सगळं सुरू आहे. एवढं मात्र मी निश्चित सांगेन. त्याचं कारण या सगळ्या गोष्टी आपणच चुकतोय आणि आपणच सुधारलं पाहिजे. एवढं मात्र मला निश्चित सांगायचंय. कारण आपण जर आपल्या मनाला प्रश्न विचारला तर आपलं मन सांगते, हो आमच्या घरातला सगळा कचरा डंपिंग ग्राउंड वरतीच जातो आणि तो कसं जे प्लास्टिक जातं, सगळंच जातं. हे थांबलं पाहिजे. हे आपण थांबवायचं. मी परत परत तीच गोष्ट सांगतोय तुमच्या लक्षात आली असेल तर, की आपण स्वतः हे सगळं थांबवायचंय.
स्वतः थांबल्यानंतरच इतर लोकांमध्ये तो परिवर्तन दिसेल. बोला. जर सगळेच प्लास्टिक जर रिसायकल होत असतील तर एक स्पेसिफिक नंबर का देतात त्याला? त्याच्या विड्थ वरती, त्याची जाडी किती आहे त्याच्यावरती त्याला किती वेळा वापरता येतो एवढंच आहे. जेवढं त्याची नॅनोमीटर मध्ये त्याची हे असते खरं तर काय म्हणूया जाडी, तर त्याच्यामध्ये जेवढं कमी पातळ प्लास्टिक असतं तेवढं खूप घातक असतं आपल्यासाठी, कारण ते लवकर वॉटर बॉडी असेल निसर्गामध्ये मिसळतं आणि त्याचे परिणाम स्टार्ट होतात. म्हणून त्याच्यावरती बंदी असते. जाड प्लास्टिक हे लवकर रिसायकल होतं दॅन पातळ प्लास्टिक पेक्षा. म्हणून त्याचं सेग्रिगेशन केलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये. ओके सर, थँक्यू. सर मला एक प्रश्न आहे. जर आपण कंपनीकडून प्लॅस्टिकचं प्रोडक्शन बंद केलं तर असं कोणते पर्याय आहेत की ते आपण प्लॅस्टिकच्या जागी युज करू शकतो, म्हणजे प्लास्टिकचे नाही का, प्लास्टिक युज करणं बंद होईल किंवा कमी होईल? आता जसं लहानपणापासून तुम्ही पार्ले बिस्किट पुडा खाताय, पूर्वी यायचा तो कागदी पिशवीत म्हणजे कागदाच्या रॅपर मध्ये यायचा, आता तो प्लास्टिक मध्ये आला. तर ही खूप मोठ्या पॉलिसीज आहेत. जिथं जिथं पॉसिबल आहे तिथं तिथं, समजा तुमची एखादी कंपनी आहे तिथं तुम्ही कसं मॅनेजमेंट करता चांगल्या प्रकारे प्लास्टिक म्हणजे प्लास्टिक मुक्त किंवा थर्मोकॉल मुक्त कसं तुम्ही ते वेस्टर्न तयार करू शकता, हे काळानुसार प्रत्येक जण बदलणार आहे आणि ते बदलावं लागेल. हळूहळू ते बदल दिसत आहेत पण त्याचा वेग खूप कमी आहे. त्यामुळं अनेक गोष्टीतलं प्लास्टिक झपाट्याने कमी होत नाहीये, पण हळूहळू कमी 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 नक्की होत जाईल, कारण ती जगाची गरज असेल. कारण इतके आजार वाढतील की आपण बाहेर सुद्धा पडू शकणार नाही, इतकी वाईट परिस्थिती माणसावरती येईल. थँक्यू सर. हॅलो सर. बोला. मला एक विचारायचं होतं की जेव्हा आपण कचरा त्या खड्ड्यामध्ये किंवा जिथं साठवला जातो तिथं ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस तो त्या जागेपेक्षा जास्त जातो, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की खूप मोठे मोठे डोंगरासारखे आकार घेतात ते. तर मग आपण असं करू शकतो का की सपोज त्या सगळ्या वेस्टला खूप मोठ्या प्रमाणावर हीट देऊन त्याला खूप मोठ्या प्रमाणावर कॉम्प्रेस करून त्याची जर साईज लहान केली आणि त्याचं रिसायकल केलं, म्हणजे असं होऊ शकतं का? चालू आहे ना ते. जर तुम्ही कचरा कुंडी वाहता, तुम्ही जात नाही पण मी जात असतो नेहमी, वारंवार बघत असतो ना की प्रक्रिया काय सुरू आहे. ज्या वेळेला हे सगळं रॅन्डमली कलेक्ट केलं जातं, कचरा कुंडीवरती जातं, त्यावेळेला प्लास्टिक, थर्मोकॉल, पत्रा, बॉटल्स हे सगळं वेगळं करण्याचा ते प्रयत्न करतात. आणि जर त्यांचा लोड वाढला तर अचानक मग आग लावून देतात तेच. आणि मग आग लावली की सगळं डोंगर खाली बसतो. पण त्याचे परिणाम धुरांचे लोकांच्या आयुष्यावरती नक्की होणार आहे. त्या पद्धती सुरू आहेत. पण माझं परत एकदा, मी पहिल्यांदा MSc ला त्यावेळेला माझ्याकडे एक प्रोजेक्ट होता, त्यावेळेला पण मी नेहमी म्हणायचो की तुम्ही घरात कचरा व्यवस्थापन ही ज्या वेळेला तुम्ही प्रत्येक घर भारतातलं करेल त्याच वेळेला तो सुटेल. कचरा ज्या वेळेला एकत्र येईल त्यावेळेला तो प्रश्न सुटणार नाही, तो गंभीर होत जाणार आहे. आज जे आपण होतोय ते तेच आहे. प्रत्येक जण शहरातला त्याची जबाबदारी ढकलून मोकळा होतोय. सगळं भाज्यांचे देठ वगैरे काढायचे, पटकन बॅग गोळा करायची आणि पटकन त्या कचरा कुंडीत टाकून द्यायचं. हेच प्रकार होत आहेत. हे थांबणं नितांत गरजेचं आहे. तरच आपण हे वेस्ट मॅनेजमेंट करू शकू. घरात जे करतील, काही लोक आहेत पुण्यात अनेक फॅमिली तयार झाले की त्यांनी कचऱ्याचं, ओल्या कचऱ्याचं गांडूळ खत केलं किंवा झाडांमध्ये घातलं. आणि हे जे सगळं ड्राय वेस्ट आहे ते छानपैकी वर्षभर कलेक्ट करतात स्वतःच्या घरातलं आणि भंगारवाल्याला त्यांना फुकट देतात, काही पैसे देऊन देतात. इतकं चांगल्या प्रकारे ते मॅनेजमेंट झालेलं आहे. म्हणजे सर ते हीट करायचं म्हणजे आपल्याला त्याला जाळायचं नाहीये. थोडंसं जसं की ते वितळतं ना, त्या प्रमाणामध्ये आपण त्याला हीट करून त्याला असं कॉम्प्रेस सुरू आहे, करून मग त्याचा सुरू आहे. त्याच्या विटा बनवल्या जातात, प्लास्टिकच्या विटा बनतात आणि त्या विटा परत एकदा कंपनीकडे जातात. हे जे रॉ प्लास्टिक गोळा केलं जातं त्याचे सँड म्हणजे थोडक्यात त्याच्या ज्या आपल्या विटा असतात तशा ब्रिक्स तयार केल्या जातात आणि परत ते रिसायकलला जात असतात. ते जाते पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे, कारण आपण मुळातच कुठेही म्हणजे लिथार्जिकपणा वाढलाय की लोकांचं कुठेही टाकणं हा जो प्रकार आहे, जंगलात प्लास्टिक टाकून देणं, जिथं
आपल्याला वाटेल आपल्या हातात प्लास्टिक असलं की ते कसं आपल्यापासून दूर जाईल एवढंच आपण प्रयत्न करतो. मॅनेजमेंट मध्ये आपण कमी आहोत, प्लास्टिक मॅनेजमेंट मध्ये किंवा वेस्ट मॅनेजमेंट मध्ये, म्हणून आपल्याला हे सगळ्या प्रकारांना सामोरं जावं लागतं. ओके सर, थँक्यू. सर बोला. सर प्लॅस्टिकचं प्रिपरेशन करताना हॅलो बोल. सर, प्लास्टिकचं डिकम्पोजिशन होत नाही, मग त्याचं प्रिपरेशन करताना त्याच्यामध्ये असे सबस्टन्स ऍड केले पाहिजे आणि जेणेकरून त्याचं डिकम्पोजिशन होईल, ते हार्मफुल असणार नाही ते अॅनिमल्सला वगैरे, असं नाही करता येणार का? नाही, आज हा जो प्रोडक्ट आहे तो एक तर पृथ्वीच्या पोटातून बाहेर काढला जातो आणि हा इतका लाईव्ह, म्हणजे त्याचं आयुष्यच मुळात म्हणजे अगदी मिनिमम 100 ते 500 वर्षाचं आहे. त्याच्यामुळे त्याला डिकम्पोज करणारे बॅक्टेरिया अजून तरी शोधायचं काम सुरू आहे, अजून कोणालाही तो मिळालेला नाहीये. मध्ये एक पुण्यातल्या एका शास्त्रज्ञाने प्रयोग केला की ते प्लास्टिक खाणाऱ्या आळ्या शोधल्या होत्या, पण त्या इतका सक्सेस झालेला नाही. त्यामुळे यांना खाणारं कोणीही नाहीये. त्यामुळे आजपर्यंत तसे प्रयोग सक्सेस झालेले नाही, जगभरात कुठेही झालेले नाही. नाहीतर खूप मोठ्या प्रमाणात त्याची लगेचच सुरुवात होईल. येस, सर मला मला एक वाटतं हा शेवटचा प्रश्न विचारा. हा येस सर. हा. सर सॅनिटरी वेस्ट प्रोडक्ट्स आज मोठ्या प्रमाणात तयार होतात, त्यावर बोललं पण जात नाही, म्हणजे हे विषय मागे राहतात, पण हा एक मोठा प्रॉब्लेम आहे सर. तर अशा वेस्ट प्रोडक्टचं मॅनेजमेंट करणारं कुठलं यंत्र किंवा एखादी मेथड अस्तित्वात आहे का सर? आहेत त्याच्या वेस्ट मॅनेजमेंट, त्याच्या मशिनरी अनेक शहरांमध्ये आलेल्या आहेत. मात्र खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. ते टाकताना मात्र ते आपण व्यवस्थित टाकत नाही आणि ते कुठल्याही वेस्ट मध्ये आपण मिक्स करतो आणि टाकून देतो. ही प्रक्रिया, हा खूप मोठा अवेअरनेस कॅम्पेन होणं त्याच्याविषयी गरजेचं आहे. किती वेस्ट आता शहरांमध्ये अनेक इन्सिनरेटर आणलेले आहेत वेगळ्या प्रकारचे, त्याच्यामध्ये तो टाकून त्याचं व्यवस्थित विल्हेवाट लावली जाते. मात्र आपण कुठेही बघतो ते पडलेले, आणि त्यावेळेला वाईट वाटतं की लोकांना ती टाकण्याची जागा म्हणजे कचरा कुंड्याची असते ते टाकून देतात आणि तिथून त्याचा प्रवास, महाभयंकर प्रवास सुरू होतो. म्हणून ते लोकांना साक्षर करणं एवढंच आपल्या हातामध्ये आहे. लोकांना जर पर्यावरणाचं भान असेल, निसर्गाचं भान असेल, तर आपल्यामुळे इतर जीव धोक्यात येणार नाही. हे जर प्रत्येकाला समजलं तर मला वाटतं पुन्हा एकदा ते मॅनेजमेंट चांगलं होईल आणि कुठेही टाकण्याची सवय आहे ती बंद होईल. ती बंद झाली तरच मॅनेजमेंट पॉसिबल आहे. अन्यथा प्रत्येक शहरांमध्ये आता काही मशिनरीज आलेल्या आहेत, बारामतीसारख्या ठिकाणी आहेत. त्यामुळे फक्त ते कलेक्शन ही जी पद्धत आहे ती अजूनही प्रॉपर आपल्याकडे नाहीये आणि त्याच्यामुळे थोडासा तिथे मात्र धोका जास्त आहे. येस सर, थँक्यू. सर बोला. असं मी विचार करत, मला वाटत होतं कोणतरी प्रश्न विचारतो, त्यामुळे मी थांबलो. सर आपण म्हणतो की प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे, पण तसं पाहिलं तर अपोजिटच, म्हणजे माणूस अपोजिटच वागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण घरात बघतो की प्रत्येक गोष्टीतच प्लास्टिक आहे, म्हणजे आपली गरजच बनलेली आहे. म्हणजे प्लास्टिक चेअर्स असतील, मग यावर काय? हे बघा, मगाशी सांगितलंय मी की प्लास्टिक जरी आपल्या घरापर्यंत आलं, त्याची विल्हेवाट लावणं ही आपली जबाबदारी आहे. प्लास्टिकची चेअर तुटली की दुसऱ्याच्या पडीक प्लॉट मध्ये टाकली तर तिथं ती जबाबदारी आपली, म्हणजे आपण बेजबाबदार झालो. जबाबदारी काय आहे, परत एकदा ती प्लास्टिकची चेअर त्या भंगारवाल्याकडे जाणं गरजेचं आहे. यातलं सिंपल सोल्युशन काय आहे, तुम्ही जे वापरणार आहात, जे खराब होईल ते परत एकदा त्या सिस्टीमकडे जाणं गरजेचं आहे. त्या सिस्टीम मधला ना आपला दुवा कोण आहे, सिंपल भंगारवाला. त्याला जर आपण ते दिलं तर तो कलेक्शन करून घेतो आणि तो परत एकदा त्या इंडस्ट्रीकडे पाठवलं जातं आणि परत त्याचा रियूज होऊन येतो. मात्र हे जर आपण बेफिकीरपणे जर कुठे टाकलं तर मग तिथं खरा प्रॉब्लेम होतो. वापरणार, आता समजा
प्लास्टिकच्या खुर्च्या नको असतील तर घरात आपण पूर्वी नव्हतेच ना खुर्च्या, यायचा माणूस मांडी घालून शांतपणे बसायचा, आपण त्याला गोंगडी टाकायचो किंवा त्याला आपण लेफ्ट म्हणतो ते टाकायचो, बसायचा, चादर टाकायचो, त्याच्यावरती बसायचा, छानपैकी सगळं सुरू होतं. पण लिव्हिंग स्टँडर्ड जे ज्याला म्हणायला लागलो आपण चुकीचं, की नाही त्याला आलिशान खुर्च्या पाहिजे, गालिचा पाहिजे, अमकस पाहिजे, एसी पाहिजे, हे सगळं जे आपण आपली जी सोंग आहेत खरं तर जगण्यातली की थांबली तरी खूप प्लास्टिक कंट्रोल होईल. आणि वापरलं नाही तर कोण प्रोडक्शन करत नाही, पण जेवढा वापर जास्त आहे तेवढं प्रोडक्शन वाढत राहणार आहे. आणि जर वापरलं तर त्याचं मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. आपल्या लेवलचा विषय म्हणून मी बोलतोय. महानगरपालिकेत गेल्यानंतर आमचा वेगळा विषय, हाच विषय मी वेगळा बोलतो की आता मॅनेजमेंट करणं कसं आहे. राहिलेलं प्लास्टिक सेग्रिगेशन वाईट, तुम्ही कधी कचरा कुंडीवर गेला नसाल, कधीतरी भेट द्या, मग कळेल आपल्या कृतींमुळे आपण काय करतो. मग आपण कधी प्लास्टिक सुद्धा टाकणार नाही. एखादी बॅग असली चांगली स्वच्छ असेल तर मी आणून नेहमी त्या पिशवीत ठेवतो, का तर ती कुठेतरी जाऊन अजून त्याच्यापासून अनेक धोके निसर्गात निर्माण होतात. म्हणून जबाबदारी आपली ओळखली पाहिजे आपण, आणि आपण स्वतः पर्यावरणासाठी काम केलं पाहिजे, पर्यावरणात जगलं पाहिजे. तर मला वाटतं आपण खूप चांगलं निसर्ग ठेवण्यास मदत करू. ठीक आहे. धन्यवाद सर. आज आपण वेळात वेळ काढून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी संस्थेतर्फे आपले आभार मानतो. आणि प्रत्यक्षात ज्यावेळेस कोरोनाचं हे संकट दूर होईल त्यावेळेस आपल्या कॉलेजमध्ये येऊन आपण प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसोबत आपले अनुभव, आपलं ज्ञान शेअर करावं अशी मी पुन्हा एकदा विनंती करतो. आणि एक आश्वासन घेतो आजच्या या दिवशी की तुम्ही या कोरोनाच्या लॉकडाऊन नंतर नक्की शाळेमध्ये आपल्या कॉलेजमध्ये येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधाल. आणि आजच्या दिवशी मी स्वतः प्रण घेतो की माझ्या घरात जेवढ्या प्लास्टिकच्या वस्तू आहेत त्यांचा वापर झाल्यानंतर त्यांचा माझं जी जबाबदारी आहे ती किती, तो भंगारवाला जो आहे त्याच्यापर्यंत त्या सगळ्या वस्तू पोहोचवायचा मी आज शपथ घेतो. आणि अशीच शपथ सगळ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा घ्यावी असं एक आवाहन करतो. आणि आजच्या दिवशी आपण वेळात वेळ काढून इथं आलात वेबिनार मध्ये, त्याबद्दल आपलं संस्थेतर्फे धन्यवाद सर. आणि हा कार्यक्रम मी इथेच संपला असं जाहीर करतो. धन्यवाद सर. थँक्यू.